नमस्कार मंडळी, झलक ताऱ्यांची या आपल्या विशेष कार्यक्रमात मी मानसी आंबेडकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपण सगळेजण मोठे होतो. सगळेजण जसे जसे मोठे होतो तसे एकसारखे दिसत मात्र नाही. तसंच आपलं मोठं होणंही एकसारखं नसतं. आपण सगळेजण आपापल्या स्वतःच्या गतीने आपापल्या स्वतःच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये लहानाचे मोठे होत जातो. पण या मोठं होण्याच्या एका महत्त्वाच्या प्रवासामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ती आपल्याला सापडते, ती म्हणजे आपली स्वतःची खरी आतली व्यक्तिमत्वाची छटा. आणि या व्यक्तिमत्वाच्या छटेशी आपल्या पुढच्या सगळ्या भविष्याचा संबंध जोडलेला असतो. आपण मोठे होत असताना वाटेमध्ये आपल्याला बरेच जण भेटतात. काही जण नंतर आपल्यासोबत राहतात, काही जण मध्येच आपली साथ सोडून जातात. ही मध्येच आपली साथ सोडून गेलेली ही अनेक जण नंतर आठवत राहतात. आपल्याला बऱ्याच गोष्टी ते शिकवूनही जातात. पण आपल्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा सहभाग असतो. ही आपल्याला मध्ये सोडून गेलेली काही जणं आपल्याला काही निमित्तांनी आठवतात. अशा वेगवेगळ्या निमित्ताने आठवणाऱ्या अनेक जीवलगांसाठी आपला तितकाच जीवलग म्हणून राहिलेला एक चित्रपट नुकताच महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतभरातल्या सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला 19 सप्टेंबरला आलेला आहे, ज्याचं नाव आहे साबर बोंड. या नावापासूनच आपल्याला त्याच्याबद्दल उत्सुकता आहे आणि त्याच्या प्रेक्षकांना भेटीला आलेल्या ज्या ट्रेलरनी सध्या लोकांच्या मनात उत्सुकता जागी केलेली आहे, त्या उत्सुकतेचं उत्तर आज आपण शोधणार आहोत झलक ताऱ्यांच्या या कार्यक्रमामध्ये. साबर बोंड या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. आपल्यासोबत आहेत दिग्दर्शक रोहन कानवडे, थँक्यू, आणि निर्माते नीरज चुरी. थँक्यू. दिग्दर्शक म्हणून आणि निर्माते म्हणून एक वेगळा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. एक वेगळा विषय आणि त्याची वेगळी मांडणी या निमित्ताने आपल्यासमोर येते. आता या मांडणीच्या पाठीमागची कथा आणि त्यातल्या गमती जमती आजच्या प्रवासामध्ये उलगडूया झलक ताऱ्यांची मध्ये. हे काळं घरीच बदलायचं नाणं. हजारदा सांगितलं नाही चालत आपल्या. काळं नाहीये रे. अग्नी कोण देणार? बिन लग्नाचा माणूस, त्याच्या आत्म्याला शांती मिळेल का? तुला तिथं का नाही थांबायचं कळतंय मला. कोणी विचारलं तर सांग. चांगली मुलगी भेटली की करेन लग्न. खोटी आस नाही देणार मी कोणाला. बस ना. तुला माहितीये काय, डोळे हालतात आपले स्वप्न पडतं तेव्हा. तुझे डोळे लहानपणी पण ब्राऊन होते. चल येतो का माझ्या बरोबर? मोकळा जर बरं वाटत बाहेर. लहानपणी ना मला वाटायचं प्रेमात पडल्यावर पिक्चर मधल्यासारखं नाचायला गायला लागतं. उतरली. आनंद एकदा बाळ्याबरोबर बोल ना. त्याच्या बहिणीच्या गावातली एक पोर लग्नाला हा म्हणली. मला वाटतं तू ह्यावाला ऐकन ते. कोणी खास मित्र आहे का मुंबईत? नाही, खास मित्र नाही राहत. तुला पण काळजी वाटते का पप्पांसारखी माझी? उन्हाळ्यात येशील का? झाडावर चढून आंबे खाऊन तो सारखं. साबर बोंड हा चित्रपट सध्या सगळीकडे भरपूर नावाजला जातोय. पण साबर बोंड म्हणजे काय? कशावरून हे नाव आलं, काय सांगाल? थोडक्यात सांगायचं म्हणजे साबर बोंड हे निवडुंग वर जे फळ येतं त्याला
आमच्या भागात सावरगुंड म्हणतात. कदाचित भारतामध्ये बाकी ठिकाणी वेगळं नाव असू शकेल, पण जिथे आमचे रूट्स आहेत म्हणजे नगर भागामध्ये, सो तिकडे त्याला सावरगुंड म्हणतात. आणि फिल्ममध्ये ते फळ वापरलं गेलेलं आहे, ज्याच्याबद्दल माझी आई लहानपणी मला सांगायची. म्हणजे मी मुंबईत जन्माला आलेलं, मुंबईत वाढलेलं आहे, पण उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आम्ही गावी जायचो आणि माझ्या मामाचं जे गाव आहे ते डोंगरांनी वेढलेलं आहे आणि एकदम ड्राय भाग आहे आणि तिथेच आम्ही फिल्मचं शूटिंग पण तिथेच केलं आहे. अच्छा. सो मम्मी लहानपणी ते सांगायची की या झाडाला फळ येतं, ते काटेरी असतं आणि मग आम्ही रुमालाने पकडून ते काढायचो आणि जमिनीवर ते हे चोळायचो आणि मग त्याच्यातले ते काटे असे काढावे लागतात आणि मग ते उघडून खायचं आणि ते खूप ज्युसी असतं आणि गोड असतं. सो मम्मी ते लहानपणी मला सांगायची आणि मग जेव्हा मी ही फिल्म लिहित होतो तर तेव्हा तो एक क्षण आला होता जिथे मला फळ वापरायचं होतं. आणि युजली आपण जेव्हा गावी जातो त्या सीझनमध्ये जी काही फळं असतात आपले नातेवाईक वगैरे आपल्याला नेहमी म्हणतात की अरे ते आलंय, तुला खायचं आहे का, आणि मग ते लगेच जाऊन घेऊन येतात. तर तसा काहीतरी क्षण मला इथे क्रिएट करायचं होतं. पण मग ते असं होतं की आपले रेग्युलर फळं मला नाही वापरत, काहीतरी इंटरेस्टिंग असलं पाहिजे. आणि अचानक मला ते लहानपणी मम्मी सांगायची तेव्हा ते आठवलं. आणि तेव्हा मी 2020मध्ये जेव्हा मी लिहत होतो ही स्क्रिप्ट, तेव्हा मी गुगलवर ते टाकलं आणि पहिल्यांदा मी ते फळ बघितलं कसं. कारण की लहानपणी 90च्या दशकामध्ये कुठे आपल्याकडे इंटरनेट वगैरे काय होतं, जसं आपण आता लगेच जातो काही शोधायचं असेल गुगलवर जातो, तसं तेव्हा काही नसल्यामुळे ते फक्त मी विचार करायचं हे कसं दिसत असेल. आणि कारण ते फळ येतं हिवाळ्यामध्ये आणि आम्ही उन्हाळ्यामध्ये जायचं, त्यामुळे मला कधी बघताच आलं नव्हतं ते. सो ते तेव्हा मग मी जेव्हा बघितलं, मला ते एकतर त्याची ती इमेज जी होती की निवडुंगाचं झाड हिरवं काटेरी आणि ड्राय भाग आणि त्याच्यावर ते लाल भडक रंगाचं ते फळ येतं, मला तेही खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं. आणि म्हणजे मम्मी जे कसं खायचं ते सांगायची ते मी बघितलंही, कारण यूट्यूबवर काही व्हिडिओज पण होते लोकांचे जे काढून ते खात होते आणि ते पण मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि म्हणून मग मी म्हटलं की हे वापरूयात. आणि तसं पण मी स्क्रिप्टमध्ये ड्राय भागच यूज केला होता फिल्ममध्ये, की डोंगराने वेढलेलं गाव आहे ते वगैरे असं दाखवलं, त्यामुळे मला ते निवडुंग सहज वापरता येणार होतं. मी म्हटलं ते वापरूयात आपण. ह्याच्या निमित्ताने कदाचित ऑडियन्सला पण नवीन काहीतरी बघायला मिळेल. म्हणजे साबर हे झाडाचं नाव आहे? नाही, निवडुंग, पण त्या फळाला साबर बोंड म्हणतात. तर बोंड म्हणजे आपलं इथे गोल याचं ते बोंड. अच्छा. आणि साबर म्हणजे कारण ते गोड असतं. अच्छा. म्हणून त्याला ते तसं साबर बोंड म्हणून म्हणतात. काही काही ठिकाणी जसं आता पायल कपाडिया जी फिल्ममेकर आहे ती ऋषी व्हॅलीमध्ये शिकलेली आहे, तर तिकडे पण ती फळच आहे. तर ती मला वाटली रे आम्ही पण ती लहानपणी खाल्लेली आहेत, पण तिकडे त्याला कॅक्टस फ्रूट म्हणतात. सो असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं असू शकतील त्याला, पण बेसिकली जे नागफणी आपण म्हणतो, जे निवडुंग, त्याच्यावर ते येतं फळ ते. त्याचा एकदम बेसिक जे एक व्हर्जन जे आपण बहुतेक लोकांनी खाल्लेलं असेल ते ड्रॅगन फ्रूट, कारण की निवडुंगामध्ये पण खूप प्रजाती आहेत. सो त्याच्यामधल्या एका प्रजातीवर येणारे फ्रूट आहे ते ड्रॅगन फ्रूट. सो बेसिकली तीच फॅमिली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मला वाटतं या फळाकडे पण लोकांचं विशेष लक्ष जायला लागेल. पण या चित्रपटाचं जे नाव आहे किंवा आत्ता जी या अक्षरशः या फळाची जशी कथा आहे तशीच त्या चित्रपटातल्या नायकाची पण कथा आहे की निवडुंगासारखं प्रचंड काटेरी आजूबाजूला काहीतरी आहे, पण त्याच्यामधनं पण स्वतःच्या मनाचं हळवेपण, स्वतःच्या मनाचं नाजूकपण आणि एक रसरसलेपण घेऊन त्याच्यातूनही त्याला पुन्हा बाहेर यायचं आहे. तर ही कथा पडद्यावरती मांडणं किंवा या नावासकट ती पडद्यावर आणणं, याच्यासाठी निर्माता म्हणून तुमची भूमिका कशी राहिली होती? सो काय झालं होतं की रोहन आणि मी आधी एक शॉर्ट फिल्म बनवली होती, ती त्याच भागात चित्रित करण्यात आली होती. तिचं नाव होतं उफा उषा आणि ती अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये तिला बरेच अवॉर्ड्स मिळाले. आणि त्यानंतर रोहनाने आमचं सतत बोलणं चालायचं की पुढे काय करायचं, कसं काय करावं. तर त्यांनी काही स्क्रिप्ट्स पाठवल्या मला आणि एक दिवशी त्यांनी मला अचानक, आधी सांगितलं नव्हतं मी काय लिहितोय असं, आणि अचानक त्यांनी मला ही स्क्रिप्ट पाठवली आणि ती देवनागरीत होती. मला देवनागरीत वाचायला थोडासा वेळ लागतो. मी त्याला सांगितलं मला एक आठवडा दे, पण मी वाचायला लागलो आणि तब्बल 90 मिनटं लागली मला. आणि ती इतकी हृदयस्पर्शी होती आणि इतकी पर्सनल होती रोहनसाठी की मी त्याला 90व्या मिनिटात फोन केला, सांगितलं रोहन आपण हे करूया. मी फर्स्ट टाईम प्रोड्युसर आहे, तू फर्स्ट टाईम डायरेक्टर आहेस, पण ह्या जर्नीला आपण जायचं दोघांनी. आणि त्याच्यामुळे अशासारखी कथासुद्धा फर्स्ट टाईम एखादी पडद्यावर आलेली आहे आणि हा प्रयोगही फर्स्ट टाईम घडतोय. पण हे सगळं पहिल्यांदा करत असताना ही कथा कुठेतरी एका अशा विषयाला हात घालते जो सहसा बोलला जात नाही किंवा जो सहसा एकदम
लगेच असा स्वीकारला जात नाही सहजासहजी, पण तो आधी स्वतः स्वीकारणं आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठीची सकारात्मकता शोधणं किंवा जसं आपण म्हणतो की एखादं झाड एखाद्या ठिकाणी रुजण्यासाठी स्वतःच्यासाठी अनुकूल परिस्थिती जिथे असेल तिथे जाऊन ते जास्त चांगलं रुजतं. अशा प्रकारे माणसांनाही करावं लागतं. तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप मोठी गोष्ट आहे. पण ही जी गोष्ट आहे ही रोहनची स्वतःची गोष्ट आहे का? सो बेसिकली काही घटना होत्या ज्याच्याने मी इन्स्पायर झालो, पण ही कथा कम्प्लिटली ऑटोबायोग्राफिकल मी नाही म्हणत. बेसिकली जसं फिल्ममध्ये आहे की त्या कॅरेक्टरला वडिलांच्या मृत्यूमुळे गावी जावं लागतं आणि तिकडे 10 दिवसाच्या सुटकाच्या काळामध्ये तिकडे राहावं लागतं, जे मला करावं लागलं होतं. कारण आमचे सगळे नातेवाईक गावी राहतात, त्यामुळे मम्मीने असं डिसाईड केलं की आपण जर तिकडे गेलो तर सगळ्या नातेवाईकांना सगळ्या रिच्युअल्ससाठी येता येईल 10व्याला वगैरे सगळ्या, आणि इवन त्या काळामध्ये लोक तुम्हाला भेटायलाही येतात. तर ते तिकडे असलं तर त्यांना जास्त जवळ पडेल आणि सगळेजण मुंबईला येऊ नाही शकणार. त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण जाऊया असं. तसंच त्यामुळे मला जावं लागलं होतं. आणि तिकडे जेव्हा मी गेलो तेव्हा लग्नाचं प्रेशर खूप वाढलं होतं. सो तेवढंच ते झालं होतं. आणि मग तेव्हा ते लग्नाचं प्रेशर होत होतं तेव्हा माझ्या डोक्यात असं मी सारखा तिथून पळ कसा काढता येईल त्या प्रेशरमधून त्याचा विचार करत होतो. आणि तेव्हा डोक्यात जस्ट विचार आला की जर या गावामध्ये कोणी माझा मित्र असता तर मी थोडं त्याच्यावर बाहेर गेलो असतो आणि ह्या प्रेशरवरून थोडं वेगळं राहता आलं. आणि मला अचानक म्हटलं अरे आय थिंक ते एक काहीतरी इंटरेस्टिंग स्टोरीसाठी आयडिया आहे. आणि मी त्याच्याबद्दल विचार करायला लागलो जास्त. आणि मला असं वाटलं की हा जर मित्र ह्या कॅरेक्टरचा लहानपणीचा मित्र जर असेल तर, म्हणजे हा कॅरेक्टर जर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी येत असेल आणि त्याच्या तेव्हापासूनचा हा मित्र असेल तर, आणि बऱ्याच वेळेला यू सी टीन एज वयात आल्यानंतर मुलांमध्ये ते मुलं त्या वयातली एक्सप्लोरेशन करत असतात. तर तसं काही ह्यांच्यामध्ये झालं असेल तर, आणि मग आता इतक्या वर्षानंतर हा जेव्हा परत आलाय सुटकासाठी, तर ह्या 10 दिवसामध्ये जर तो त्या प्रेशरमधून पळ काढण्यासाठी ह्या मित्रावर परत बाहेर वावरायला लागला तर मग काय होईल, काय पॉसिबिलिटीज आहेत त्यांच्यामधलं. मग मित्राचं नातं अजून काहीतरी वेगळ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म होईल का. तर हे सगळं मला खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं. आणि मला असं वाटलं की ह्या 10 दिवसाचा जेव्हा सुटकाचा काळ आहे तो युजली आपण दुःखाचा काळ म्हणून हे करतो. आणि मला दुःखी फिल्म बिलकुल बनवायची नव्हती, कारण की डेथ आणि ह्याच्याबद्दल विचारलं की तेच आधी डोक्यात येतं. आणि बऱ्याच वेळेला तशा फिल्म बनवल्याही जातात जे मला बिलकुल करायचं नव्हतं. आणि मला वाटलं मग मी हे त्याच्यामध्ये हे प्रेम ॲड करून मी कदाचित ही ना अशी आल्हाद काहीतरी तरल काहीतरी बनवू शकतो कथा. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलात ना, हे सहज आपण बोलत नाही किंवा ह्याचा स्वीकार, मला ते सहजच करायचं होतं की मी कशा पद्धतीने मांडू शकतो की ते इतकं सहज होईल की बघणाऱ्याला वाटेल आपण नक्की त्या विषयाबद्दल बघतो आहे की काय बघतो आहे. आणि ती एकदम फक्त प्रेमकथाच बघतो आहे 2 ह्युमन बिंग्समधली. इतकंच साधं मला करायचं होतं. आणि म्हणून ती फिल्म तशी लिहावी लागली की ती आपण किती सहजपणे लोकांना त्यात गुंतवू शकतो. कारण की बऱ्याच वेळेला ह्या विषयांवर जेव्हा फिल्म बनतात ते आपण बघतो की ते नुसतेच सेक्शुअलिटीच्या अवतीभोवती फिरत राहतात, आयडेंटिटी अँड ॲक्सेप्टन्स ह्याच्या भोवतीच फिरत राहतात. पण एक व्यक्ती माणूस म्हणून काहीतरी असतं ना ते कॅरेक्टर, ते कधी दाखवलंच जात नाही. आणि जर खऱ्या आयुष्यात तुम्ही जर बघितलं तर LGBTQ किंवा क्वेअर लोक खऱ्या आयुष्यात नुसतं सेक्शुअलिटी आणि ॲक्सेप्टन्स घेऊन नाही राहत. त्यांना त्यांच्या कामाला जावं लागतं, दिवसभराची बाकीची कामं करावी लागत असतात. ते त्यांना माणूस बनवतं, ते आपल्याला फिल्ममध्ये दिसत आहे. त्यामुळे माझं असं होतं आपण हे ह्याच्याबद्दल आहे, त्या फिल्मचा एक भाग तो सेक्शुअलिटी आहे, पण तोच नाही करायचा आहे मला हे कॅरेक्टर्स माणूस म्हणून जास्त दाखवायचे आहेत. आणि हे किती सहज आहे, आपण का ह्या गोष्टींना कॉम्प्लिकेट करतो. फिल्म म्हटल्यावर हे कॉम्प्लिकेट करणं खूप साहजिक आहे. त्यामुळे ते तसं न करता आपण एकदम साधेपणे, आणि हे खूप नैसर्गिक आणि खूप साधं आहे, ह्याला कॉम्प्लिकेट करण्याची गरज नाही, हे कसं दाखवता येईल तोच आमचा प्रयत्न होता. त्यामुळे त्या काही गोष्टी होत्या त्याच्या मी फक्त इन्स्पायर झालो, पण बाकी जे काही आहे ते काही झालं नाही माझ्यावर, कारण की तसा कोणी मित्र नव्हता, काही नव्हतं. त्यामुळे फिल्म ही ॲक्च्युली तशी प्रेमकथा आहे, ती कम्प्लीट फिक्शन आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण बघतो म्हणजे आर्टिस्ट रिअल लाईफमधून इन्स्पायर होतात. सो तेच झालं ते. आणि मी दरवेळेला इन्स्पायर आपल्या आजूबाजूच्या लाईफनेच होतो. सो तसा मी इन्स्पायर झालो, पण बाकी सगळं जे मी केलं ते कम्प्लीट फिक्शन आहे. एकूण किती दिवस लागले या पूर्ण साबर बोंडला प्रत्यक्ष चित्रीकरण करून ते आता पडद्यावर आणण्यासाठी?
तसा हा प्रोसेस 2021मध्ये सुरू झाला होता. अच्छा. त्यावेळेला मला रोहनने ती कथा दिली होती आणि मला ती खूप आवडली होती. आणि मग आम्ही म्हटलं होतं की चला याच्यासाठी फंडिंग कुठून गोळा करावं. तर अर्थातच सब्जेक्ट चॅलेंजिंग होता, त्यामुळे भारतातून कितपत फंडिंग येईल ह्याची आम्हाला अंदाज नव्हता. आम्ही दोघंही फिल्म इंडस्ट्रीचे नाही आहोत, त्यामुळे आमचे तसे काही कॉन्टॅक्ट्सही नव्हते. मग आम्ही विचार केला की आपण इंटरनॅशनल काही मार्केट्स असतात, त्याला प्रोडक्शन फायनान्स मार्केट म्हणतात, जिकडे आपण इंटरनॅशनल को प्रोडक्शन किंवा इंटरनॅशनल फायनान्सिंग बघू शकतो. तर आम्ही अशा एका फोरमला अप्लाय केलं. ते प्रेस्टिजियस फोरम आहे लंडनचं, फिल्म लंडन प्रोडक्शन फायनान्स मार्केट, आणि तिथे आमचं सिलेक्शन झालं. ग्रेट. आणि त्या सिलेक्शन झाल्यानंतर तिकडनं जे काही फीडबॅक मिळाले ते आमच्यासाठी फारच एनकरेजिंग होते. आणि तिथे मग बेसिकली काही लोक आमच्या प्रोजेक्टशी जुळले, काही फायनान्सर्स आले. त्याच्यानंतर मग हळूहळू असे अनेक वेगवेगळ्या फोरम्सनं जात गेलो आम्ही. त्याच्यानंतर वेनिस जे आपलं फिल्म फेस्टिवल आहे ते एक लॅब रन करतात, तिथे आपण हा प्रोजेक्ट ठेवला मांडला होता. तिकडे पण सिलेक्ट झालो आणि तिकडे प्रोजेक्टवरती बरंच काम झालं. म्हणजे स्टोरी कशी डेव्हलप करावी, ही स्टोरी आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्राच्या मातीत रूटेड आहे, पण ती इंटरनॅशनल ऑडियन्सेसपर्यंत आणायला त्याचे ते नुआन्सेस कसे काय आपण आणू शकतो त्याच्यावरती बरीच चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर ती स्टोरी अशी हळूहळू डेव्हलप होत गेली. त्याच्यानंतर शूटिंग करायचा मुहूर्त आला. आणि आय थिंक 2023 मध्ये नोव्हेंबरमध्ये आम्ही ते स्टार्ट केलं. साधारण 40 दिवसाचा शूट होता सगळा. मेजॉरिटी शूट खरशिंदेला झाला. कुठे झालं हे, कुठला भाग आहे? हे माझ्या मामाचंच गाव आहे खरशिंदे, जे नगरमध्येच आहे, पण ते जास्त शिर्डीच्या जास्त जवळ आहे. म्हणजे तिकडून मला वाटतं शिर्डी तासभर किंवा काहीतरी असेल. संगमनेर, हां बरोबर. म्हणजे आम्ही लहानपणी जेव्हा गावी जायचो तर इथून मुंबई सेंट्रलहून जी एस टी असायची ती संगमनेरलाच जायची. मुंबई संगमनेर ती एस टी असायची, आणि मग तिकडून मग आम्ही गावांमध्ये जायचो. आणि त्यानंतर मग शूटिंग झाल्यानंतर पोस्ट प्रोडक्शन आणि असे अनेक पोस्ट प्रोडक्शनला बराच वेळ घेतला. तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये बऱ्याच तासाचं साऊंड डिझाईन आहे, ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड स्कोअर नाही आहे, कलर ग्रेडिंग आहे. टेक्निकली हा प्रोजेक्ट खूपच सोफिस्टिकेटेड आहे, त्याच्यामध्ये बरीच मेहनत गेली आहे. आणि आय थिंक सनडान्सचं आमचं प्रीमियर होतं 26 जानेवारीला, आणि 5 जानेवारीला आम्हाला असं वाटलं की चला ही फिल्म आता फायनली तयार आहे. अच्छा. सो 5 जानेवारी 2025. टोटल 5-1 वर्ष फिल्म बनवायला लागली. बापरे. ओके. असं म्हणतात की ज्या गोष्टीला खूप वेळ लागतो ती त्याच्यानंतर खूप वेळ लक्षात पण राहते. आणि मला वाटतं कधी जेव्हा तुम्हाला चांगलं काहीतरी बनवायचं असतं ना, तुम्हाला तो वेळ द्यावा लागतो. असं घाईघाईने गोष्टी नाही होत. आणि बऱ्याच वेळेला ते आपण बघतो. म्हणजे मलाही ते बोललेलं एवढा वेळ. म्हणजे इव्हन शूटिंगच्या वेळेला जेव्हा आम्ही लोकांना बोलायचो की मला एवढे दिवस व्हायचे, एवढे दिवस कशाला, अरे मराठी फिल्म एका आठवड्यात शूट होतात. मी म्हणलं हो, पण मला तशी फिल्म नाही बनवायची आहे. त्यामुळे लोकांना, आणि त्या लोकांना मग कळतच नव्हते. आम्ही म्हणायचो की बाबा मला नुसतं फिल्म बनवून इकडेच रिलीज केली झालं असं नाही करायचं आहे. मला एक तर माझी फिल्म मराठीतच बनवायची, कारण तिकडे पण लोक म्हणायची कशाला मराठीत बनवतोय, सपोर्ट नाही मिळत, काही नाही मिळत, तू हिंदीमध्ये कर. पण मी म्हटलं नाही, मी मराठीतच बनवणार. आणि ती बनवल्यानंतर मला ती फिल्म त्या मोठे जे जगभरातले ते 5 जे मोठे फेस्टिवल्स आहेत त्याच्यामधल्या एका ठिकाणीच वर्ल्ड प्रीमियर करायचं आहे, ते गोल होते. आणि त्यामुळे मी म्हणायचो त्यांना की तुम्हाला कळतंय का की त्या ठिकाणी फिल्म एकतर घेऊन जाणं देन किती डिफिकल्ट होऊन जातं, की त्या प्लॅटफॉर्म्सवर, त्या फेस्टिवल्समध्ये ज्या जगभरातल्या फिल्म येतात त्यांची क्वालिटी काय असते. तिकडे जर आपल्याला कम्पीट करायचं, आपल्याला तितक्याच ताकदीची फिल्म आणि टेक्निकली साऊंड फिल्म बनवायला, आणि हे सगळं करायला तुम्हाला वेळ द्यावा लागतो. अशा गोष्टी फटफट नाही होत. हे लोकांना कळतच नव्हतं. आणि त्यामुळे मग शेवटी आमचं की नाही, जाऊ दे, आपण आपल्या पद्धतीने आपणच करूयात, कारण की मग ते कोणाचं इंटरफिअरन्स होणार नाही आणि आपल्याला जसं करायचं तसं आपल्याला करता येईल. आणि या म्हणजे तुमच्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळतंय. आणि खरोखरच जे तुमचं स्वप्न होतं की 5 मोठ्या फेस्टिवल्समध्ये त्याचं प्रीमियर झालं पाहिजे, तर त्याप्रमाणे ते झालेलं आहे. तर कोणकोणते फिल्म फेस्टिवल्स आतापर्यंत म्हणजे ह्या चित्रपटाच्यासाठी आणि त्या निमित्ताने तुम्ही अनुभवलेत, तेही आम्हाला ऐकायला आवडेल. सो प्रथम आमचा वर्ल्ड प्रीमियर झालं सनडान्समध्ये. तिथे 17,000 फिल्म्स सबमिट झाल्या होत्या, आणि त्याच्यापैकी एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन सेक्शन असतो जिथे 10 फिल्म्स सिलेक्ट होतात. तर त्या 17,000 फिल्म्सपैकी 10 फिल्म्स आपल्या सिलेक्ट झाल्या. त्याचाच आम्हाला खूपच आनंद होता. आणि अर्थात तिथे आम्ही जिंकलो. ही पहिली भारतीय फिल्म आहे
जिला फिक्शन कॅटेगरीमध्ये हा ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. वा. आणि म्हणजे आम्हाला त्यावेळेला म्हणजे अनेक ठिकाणून मेसेज आले. बरेच LA पासून ऑस्ट्रेलियापर्यंत अनेक लोकांनी त्या 15 मिनिटात एवढे मेसेजेस पाठवलेत आम्हाला. आणि त्याच्यानंतर मग ही फिल्म अनेक फिल्म फेस्टिवल्सला गेली. त्याच्यात नोटवर्दी म्हणजे साऊथ बाय साऊथ वेस्ट लंडन हे एक मेजर फिल्म फेस्टिवल आहे. तिथे पण आम्हाला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर मेक्सिकोला ग्वालाहारा फिल्म फेस्टिवलला फिल्म गेली, तिथे मॅगोवेफ पुरस्कार मिळाला. आणि असे अनेक पुरस्कार मिळत आम्ही जवळजवळ आता एक 30 फिल्म फेस्टिवल्सना ही फिल्म गेली आहे. आणि आणि ॲक्च्युली पुढच्या मार्चपर्यंत त्याचे फिल्म फेस्टिवल सिक्युअर झाले ते आमच्या सेल्स अरे एजंटने वा वा वा, सांगितलं. क्या बात है. ही चालू राहणार. आणि तेच होत असताना अनेक कंट्रीजमध्ये सुद्धा ह्याचं थिएट्रिकल रिलीज होत राहणार अच्छा. वाईल दिस फिल्म फेस्टिवल चालू असताना. पण मग मराठीमधनं तयार केलेली ही फिल्म किंवा हा चित्रपट हा इतर भाषांमधून इतर भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी काय प्रयत्न केले होते तुम्ही? मेनली म्हणजे तर आता फेस्टिवलच आहे सध्या आत्ता ह्या स्टेजला. त्याच्यानंतर काय थिएट्रिकल रिलीज होते तर होईलच, पण फेस्टिवलमधून लोक कारण की संडान्स सारखं फेस्टिवल किंवा जगातले जे काही 5 मोठे कान, बर्लिन, व्हेनिस, संडान्स आणि टेफ ह्या फेस्टिवलमध्ये तुमची फिल्म जाणंच एकतर खूप मोठा मान आहे, कारण की अगदी. तिकडे अशाच कुठल्याही फिल्म जात नाहीत. तिथून खरंच ज्या चांगल्या फिल्म आणि आता आपण जे वर्ल्ड सिनेमामध्ये आपण जे मास्टर्स म्हणतो त्यांच्या फिल्म तिकडे प्रेमियर होतात आणि त्या ठिकाणी जाणं हाच खूप मोठा आहे. आणि त्यामुळे तिकडे जो ऑडियन्स येतो तो पूर्ण ग्लोबल ऑडियन्स असतो. त्यामुळे ती ऑलरेडी फिल्म फेस्टिवलच्या थ्रू तिथे पोहोचतेच आहे. आणि आता जसं नीरज म्हणाला की आम्ही रिलीजही करतो, तो आमचं पॅरिस बेस्ड एक सेल्स एजंट आहेत MPM प्रीमियम. सो ते ऑनबोर्ड आलेत ग्लोबल डिस्ट्रीब्युशनसाठी. अच्छा. आणि आम्हाला अमेरिकेमध्येही डिस्ट्रीब्युशन मिळालेलं आहे. स्ट्रँड रिलीजिंग जी एक खूपच नावाजलेली कंपनी आहे ते डिस्ट्रीब्यूट करणार आहेत नॉर्थ अमेरिकन टेरिटरीमध्ये. आणि भारतामध्ये तर राणा दगुपतीची कंपनी आहे स्पिरिट मीडिया, त्यांच्या थ्रू भारतामध्ये इथे आता रिलीज होत आहे. त्यामुळे ती त्या शेवटी काय एका फिल्म मेकरचं स्वप्न काय असतं ती फिल्म थिएटर थ्रू ऑडियन्स समोर यावी. तो ह्या सगळ्यांमुळे आता ती जगभरात ऑडियन्स समोर थिएटरमधून येईल. हे काळं घरीच बदलायचं नाणं. हजारदा सांगितलं नाही चालत आपल्याला. काळं नाहीये रे. अग्नी कोण देणार? बिन लग्नाचा माणूस, त्याच्या आत्म्याला शांती मिळेल का? तुला तिथं का नाही थांबायचं कळतंय मला. कुणी विचारलं तर सांग. चांगली मुलगी भेटली की करेन लग्न. खोटी आस नाही देणार मी कोणा. बस ना. तुला माहिती आहे काय, डोळे हालतात आपले स्वप्न पडतं तेव्हा. तुझे डोळे लहानपणी पण ब्राऊन होते. चल येतो का माझ्या बरोबर? मोकळा जर बरं वाटत बाहेर. लहानपणी ना मला वाटायचं प्रेमात पडल्यावर पिक्चर मधल्यासारखं नाचायला गायला लागतं. उतरली. आनंद, एकदा बाळ्याबरोबर बोल ना. त्याच्या बहिणीच्या गावातली एक पोर लग्नाला हा म्हणली. मला वाटतं तू ह्यावाला ऐकन ते. कोणी खास मित्र आहे का मुंबईत? नाही, खास मित्र नाही राहत. तुला पण काळजी वाटते का पप्पांसारखी माझी? उन्हाळ्यात येशील का? झाडावर चढून आंबे खाऊन तेव्हा सारखं. पण तुमचा जो प्रश्न होता की मराठी फिल्म ही इंटरनॅशनल स्तरावरती येण्यासाठी काय करावं लागलं किंवा काय करावं लागतं, तर हे जे आम्ही लॅब्स वगैरे केले होते, जे इथे एक NFDCची मराठी लॅब होती आणि त्याच्यानंतर ती व्हेनिसची लॅब होती. दोन्ही ठिकाणी ती स्टोरी बेसिकली त्या इंटरनॅशनल लेन्समधनं त्यांनी बघितली की ही कशी इंटरनॅशनली, हा जो सब्जेक्ट आहे तो तितका स्पेसिफिक आहे आपल्या भागातला, तो तितकाच युनिव्हर्सल कसा बनता येईल. त्यात काही आपण
थोडेसे वर्ड्स काही चेंजेस करून ते कसं काय लोकांपर्यंत पोहोचू शकेल, तर ती थोडी गंमत होते. आणि त्याच्यात ती मेहनत आपल्याला घ्यायला लागते की म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ना, तुम्ही एखादी गोष्ट बनवत असाल, समज तुम्हाला एक खुर्ची बनवायची असेल तर ती इंटरनॅशनल स्टँडर्डची कशी बनवायची जेणेकरून आपल्याला भारतात आणि इंटरनॅशनली डिमांड येऊ शकेल. तर ते सिनेमाचं पण तसंच असतं. आणि तीच गंमत. आणि आत्ता गंमत काय की आपण परदेशात जातो, एखाद्या लाईक स्पेनला जातो किंवा पोर्चुगलला जातो आणि तिथे ही मराठी फिल्म होत असते आणि तिकडे स्पॅनिश सबटायटल्स असतात, कधी कधी जापानी सबटायटल्स असतात, कधी कधी पोर्चुगीज सबटायटल्स असतात. ते बघायला खूपच मजा वाटते. अगदी हीच गोष्ट मी आता विचारणार होते की सगळ्या फिल्म फेस्टिवल्समधून ह्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि खूप चांगल्या प्रकारे त्याला प्रेक्षक येत आहेत स्वतःहून, आणि त्या प्रेक्षकांच्या मध्ये सुद्धा पालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. इतका वेळ आपण तो विषय असं ज्याला आपण म्हणतो आहोत, तर तो स्वतःच्या सेक्शुअलिटीशी असलेला, निगडीत असलेला आणि समलैंगिकतेशी निगडीत असलेला विषय आहे. पण पालकांनी अशा एखाद्या चित्रपटासाठी स्वतःहून येणं आणि तो विषय समजावून घेण्याचा प्रयत्न करणं, त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेतनं पाहण्याचा प्रयत्न करणं, ही गोष्ट एक चित्रपट निर्माता आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाबद्दलची कशी वाटते? म्हणजे खूपच चांगलं वाटतंय की पालक येत आहेत. आणि जरी ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की जरी ह्या फिल्ममधली आई किंवा बाबा जे आहेत ते आपल्या मुलाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहत आहे असं आपण दाखवतोय, पण मग ते फक्त सेक्शुअलिटीबद्दल मर्यादित नाही आहे. तुम्ही डे टू डे जीवनामध्ये आपल्या मुलांना काहीतरी करायचं असं बऱ्याच वेळेला पालक नाही सपोर्ट करत. तर मग ती नुसती सेक्शुअलिटी बाकीची काही गोष्ट असू शकते. जसं माझे बाबा, मी फिल्म मेकिंग शिकलेलो नाही आहे, मी इंटिरियर डिझायनिंग शिकलेलो आहे आणि मी इंटिरियर डिझायनर म्हणून कामही करत होतो. आणि त्यावेळेला ज्या 2007 मध्ये मी पहिल्यांदा मित्राचा फोन घेऊन आणि सगळ्या मित्रांना गोळा करून फिल्म मेकिंग एक्सप्लोअर करायला लागलो आणि ते खूप इंटरेस्टिंग वाटलं, आपण काहीतरी क्रिएट करतोय. त्याच्यानंतर जे मी कंटिन्यू करत राहिलो, म्हणजे ऑफिसवरून आल्यावर मी पूर्ण वेळ माझा त्या फिल्म मेकिंगवरच घालवायचो. तर माझ्या बाबांनी जेव्हा ते बघितलं, त्यांनी मला सांगितलं की असं मला वाटते की तुला तुझं करिअर चेंज करायचं आहे, तुला करायचं आहे, तू कर, काही हरकत नाही, पण ऑनेस्टली आणि पॅशनेटली कर, म्हणजे फिल्म ज्या करशील ते कर. तर हा सपोर्ट पण महत्त्वाचा आहे ना, कारण मला माहिती आहे माझे इतके काही फ्रेंड्स आहेत त्यांना काहीतरी असं आर्टिस्टिक करायचं आहे, त्यांचा इंटरेस्ट पण आहे, पण त्यांचे बाबा नाही करत त्यांना सपोर्ट. ही स्टोरी रिकनेक्शनची आहे. वडील गेल्यानंतर एका मुलाचं आपल्या आईबरोबर नातं कसं रिकनेक्ट होतं, आपल्या मित्रांबरोबर, आपल्या इतर नातेवाईकांबरोबर कसं रिकनेक्ट होतं, स्वतःबरोबर कसं रिकनेक्ट होतं. तर हा खूप मोठा पार्ट होता त्या स्टोरीचा. सेक्शुअलिटी आहे, तो माणूस समलैंगिक असतो, हे ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही त्या मोठ्या लेन्सनी बघता ना, तेव्हा ते इतकं युनिव्हर्सल होतं. त्यामुळे ही स्टोरी कोणीही लाईक कोणालाही आवडू शकते. म्हणजे त्यामुळे पेरेंट्स येत आहेत कारण त्याच्यामध्ये हे इतकं इझिली ही गोष्ट डिस्कस झाली आहे ना की इट्स जस्ट अबाउट रिकनेक्शन, इट्स अबाउट बिल्डिंग अ रिलेशनशिप, बिल्डिंग अ बॉन्ड. म्हणजे आपल्या आयुष्यातली पोकळी ही भरून काढण्यासाठी आपल्याला काय हवंय हेही ओळखता येणं आणि त्याप्रमाणे जे सापडलंय त्याच्यासोबत सामावून घेता येणं. म्हणजे मला वाटतं मराठी चित्रपटातली अशा गोष्टीला किंवा ही गोष्ट आपल्या मुलाची ही मानसिक गरज समजावून घेणारी आई ही पहिल्यांदा पाहिलेली आहे आणि प्रेक्षकांनीही ह्या निमित्ताने ती पहिल्यांदा पाहिलेली आहे. आणि ती अडाणी आई आहे. म्हणजे आपण नेहमी बघतो की मला माझ्या एक्सपिरियन्समध्ये असं लोकांनी म्हटलेलं आहे किंवा लोक जनरली म्हणतात की ॲक्सेप्टन्स किंवा ह्या गोष्टी फक्त शिकलेल्या लोकांनाच कळतात. आणि मला नंतर रिअलाईज झालं की माझे इतके मित्र आहेत जे खूप श्रीमंत घरातून येतात, त्यांचे आईबाबा खूप शिकलेले आहेत, पण त्यांच्या आईबाबांनी त्यांना ॲक्सेप्ट नाही केलं. आणि जिथे माझे आईबाबा, म्हणजे माझे बाबा ड्रायव्हर होते, त्यांना 10वीसुद्धा कंप्लीट करता आली नव्हती. माझी आई अशिक्षित आहे, तिला लिटरली माझ्या बाबांबरोबर लग्न झाल्यावर माझ्या बाबांनी तिला तिचं नाव लिहायला शिकवलं आणि मग ते तेव्हापासून ती सही म्हणून वापरते, पण बाकी तिला काही वाचता लिहिता येत नाही. आणि जेव्हा तिच्याशी मी बोललो, तिनेही ॲक्सेप्ट केलं, तेव्हा तुम्हाला रिअलाईज होतं की चांगलं माणूस बनणं ह्याचा आणि एज्युकेशनचा, शिक्षणाचा काही संबंध नसतो. शिक्षण घेतल्यामुळे तुम्ही चांगला माणूस नाही बनत, तुमच्या विचारांनी तुम्ही चांगले माणूस बनता. आणि हे मला बोलायचं होतं या फिल्ममधून. सो इट्स की त्यामुळे
ह्याच गोष्टी आणि म्हणून की ते प्रेम आणि ह्याचं बेसिक काय आहे, प्रेम, त्या आईचं त्या वडिलांचं आपल्या मुलावर प्रेम आहे आणि त्या आपल्या मुलाचा आनंद कशात आहे, त्याला काय करायचं आहे ते 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 समजण्याची ताकद असण्यासाठी तुम्हाला आधी चांगलं माणूस असायला हवं लागतं. आणि जेव्हा ते असेल तर तुम्हाला ते समजतं बाबा हा नाही ह्याला हे हवं आहे ना बस. आणि ते तितकं साधं असतं तुम्हाला ते सगळं ॲक्सेप्ट करा. त्याच्यासाठी तुम्हाला खूप शिकलेलं किंवा मग आता मला माहिती आहे काही लोकांना त्याची गरज वाटली की त्यांच्या मुलांनी जेव्हा सांगितलं तर त्यांनी पुस्तकं त्याच्यावर वाचायला सुरुवात केली, हे सगळं समजावं म्हणजे हे काय आहे आणि इतकं आणि मला हे इतकं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. सो ते जर तुमचं प्रेम असेल ना ते ह्या गोष्टी तुम्हाला सहज करता येतात, त्या कॉम्प्लिकेट करण्याची गरज नसते आणि त्या होतात. आणि मी माझ्या बऱ्याच मित्रांच्या आयुष्यात मी बघितलेलं पण आहेत की ते इतकं सहज झालेलं पण आहे. त्यामुळे ते पण एक होतं की आपण हे असंच दाखवायलाही हवं. आपण इतकं साधेपणे दाखवलं तर ते ऑडियन्सपर्यंत पण तसंच साधेपणाने पोहोचेल. आणि जसं आपण मगाशी म्हणतो की काही फिल्ममध्ये खूप ते स्ट्रगल आणि हे दाखवलं जातं जे आहे काही लोकांसाठी आहे. पण काय होतंय काय ना की आपण फिल्म बघितलं म्हटलं ना की तेच बघत राहतो सगळ्या फिल्ममध्ये. पण काही लोकांच्या आयुष्यामध्ये हा इतकं साधेपणे एक्सेप्टन्स पण मिळालाय, त्यांचे आई बाबा त्यांच्या बाजूने उभे पण आहेत, हे आपण नाहीच बघत कोणत्या फिल्ममध्ये किंवा कुठे. सो ते आपण कधी बघणार. आणि जर आपल्याला काही बदलायचं आहे किंवा आपल्याला वेगळ्या चांगल्या स्टोरी सांगायच्या आहेत तर आपल्याला हे पण ही बाजू पण दाखवली पाहिजे. त्यामुळे हे एक मला वाटलं की मी माझ्या आईबाबांचा जो बॅकग्राऊंड आहे तो मी वापरू शकतो आणि ती स्टोरी एक ग्राउंडेड ह्याच्यामध्ये आणू शकतो, अधिक वास्तवदर्शी, अधिक वास्तववादी अशी करू शकतो. पण मग असं सहज आपल्या मुलाला स्वीकारणारी आई आणि स्वतःचं सत्य स्वीकारणारा मुलगा अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून कसे सापडले? ती 3 वर्षाची ती कसरत होती. कास्टिंगला 3 वर्ष गेली आणि आई आम्हाला लवकर तशी सापडली होती. जयश्री जगताप ज्यांनी आईचा रोल केलेला आहे त्या आम्हाला 2021 मध्येच सापडल्या होत्या आणि त्या तेव्हापासून म्हणत होत्या मी करणार आहे ही फिल्म, मी कुठे नाही तर तुम्हाला जेव्हा करायची तेव्हा करायची पण मी आहे. पण ही 2 मुलं जी आहेत ज्यांनी ते कॅरेक्टर्स केलेले आहेत, भूषण मनोज आणि सूरज सुमन, ते त्या दोघांपर्यंत पोचायला मग खूप वेळ गेला. कारण जसं आपल्या इकडे आहे की अशी कथा म्हणजे ते लवकर रेडी लोक नाही होत. आणि मग त्यात परत मेल ॲक्टर्स म्हटल्यावर ते रेडीच नाही होत लवकर. त्यामुळे खूप कमी ॲक्टर्स होते जे यायचे ऑडिशनला. आणि पण मग काय होतं की मला एक स्पेसिफिक लुक पण पाहिजे होतं त्या कॅरेक्टर्सचं. आणि त्याच्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परफॉर्मन्स. मला त्या परफॉर्मन्समध्ये जी सिम्प्लिसिटी पाहिजे होती तीही मिळणं महत्त्वाचं होतं. जरी चेहरे मिळाले पण जर ते परफॉर्मन्स नसेल तर त्याचा काही फायदा नव्हता. सो त्यामुळे एक तर खूप कमी लोक ऑडिशनला यायची आणि मग त्याच्यानंतर मग ते लुक आणि दोन्ही शोधता आम्हाला इतका वेळ गेला. आणि ही दोन्ही ॲक्टर्स भूषण आणि सूरज ते दोघे थिएटर ॲक्टर्स आहेत. त्यांनी ललित कला केंद्रामधून ते ॲक्टिंग शिकलेले आहेत. ते थिएटर्स करत आले आहेत बऱ्याच वर्षापासून. आणि जेव्हा आम्ही त्यांना अप्रोच केला होता त्यांना ते आवडलं होतं. म्हणजे त्यांच्यासाठी खूप नवीन होतं, हे आम्ही आजपर्यंत केलेलं नाही आहे. आणि ते आले ऑडिशनला दोघेही आणि त्यांचा जो परफॉर्मन्स होता तो बघून म्हणजे माझा जो कास्टिंग डिरेक्टर आहे युगंधर देशपांडे तोच मला रोहन दे आर रिली गुड, आपण यांना फायनल करायला पाहिजे. आणि मी पण म्हटलं की खरंच खूप छान आहे ते दोघे. आणि तसे ते दोघे आले. पण 3 वर्षाचा काळ गेला त्यांना शोधायला, विच इज अ सॅड रियालिटी. लोकांचा अजूनही तो माइंडसेट आहे की ही फिल्म म्हटल्यावर नाही आम्हाला नाही करायचं. आणि आम्ही खूपच लकी निघालो कारण आम्हाला हे 2 ॲक्टर्स मिळाले, रोहन म्हणाल तसं. पण ते ॲक्टर त्यांची ॲक्टिंग तर अजून फॅन्टास्टिक आहे, पण त्यांचं इमोशनल इंटेलिजन्स लेवल पण इतकी सुंदर. कारण ह्या रोलसाठी जो लागणारा इमोशनल इंटेलिजन्स होता तो त्या दोघांच्यात आणि जयश्री मॅममध्ये पण प्रचंड होता. त्यामुळे ते समजू शकत होते की काय चाललंय, काय त्या कॅरेक्टरच्या मनात काय होऊ शकेल, काय असेल वगैरे. त्यांनी प्रिपेअर पण बरंच केलं. त्यांनी प्रश्न पण लोकांना योग्य प्रश्न विचारले आणि सो ऑन. त्यामुळे नुसतं ॲक्टिंग किंवा नुसतं ते डेअरिंग नाही आहे की मी हे ॲक्टिंग करावी, पण त्यांनी खूप मेहनत पण घेतली. आणि आता त्यामुळे जे आम्हाला करायचं होतं की हे सगळी पात्र माणूस म्हणून जास्त दाखवायची आहेत. आता एवढे मेसेजेस येतात इंस्टाग्रामवर, लोक स्टोरीजमध्ये आम्हाला टॅग करतायत आणि लोक तेच म्हणतात की ह्या ॲक्टर्सनी जे काय केलं आहे ते त्यांना फक्त माणूस. आणि लोक हेही म्हणतात की आम्ही फक्त ही लव्ह स्टोरी म्हणूनच बघितली, आम्हाला काही फरक नाही पडला की ते 2 पुरुष आहेत त्याच्यामध्ये, आम्हाला ही लव्ह स्टोरीज इतकी छान आहे
तेच बघून आणि ते नातं इतकं प्युअर आहे तेच बघून खूप छान वाटत आणि खूप शांत वाटत होतं. जे आम्हाला करायचं होतं तेच फायनली आता लोकांपर्यंत पण पोचलं आहे. अगदी, आणि त्यामुळे ते अगदी. ॲक्टर्स म्हणून की जेव्हा ते ऑडिशनला आले होते तर ते हे नव्हतं की हा आता मी एक गे कॅरेक्टर करतोय तर आता मला ते तसं, आणि जे युजली केलं पण जातं त्यांनी ते काही नाही केलं. कारण मला असं वाटतं सेक्शुअलिटी हा प्रत्येक माणसाच्या पर्सनल आयुष्यातला भाग आहे. आणि एक गे व्यक्ती म्हटला की तो नेहमी बायकी असतो असं नसतं. जे बऱ्याच फिल्ममध्ये तेच दाखवलं गेलेलं आहे तसं नसतं. आणि त्यामुळे त्यांनी दोघांनीही एक कोणीही साधा एक पुरुष असतो तसंच ते केलं सगळं. जेव्हा ते त्यांनी केलं तेव्हा मला कळलं की ह्यांना खरंच समजलं की आपल्याला काय करायचं आहे. आणि त्यामुळे ते आले आणि आय थिंक दॅट वॉज द बेस्ट थिंग की जे आम्हाला 3 वर्ष लागली. पण म्हणून जर मी मगाशी म्हटलं ना काही गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. तुम्ही नाही दिला तर मग ह्या गोष्टी होत नाहीत. तसंच खरंय. पेशन्स. जिथे तुम्ही चित्रीकरण करत होतात त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे तोही मोठा काळ होता. 40 दिवस म्हणजे जवळजवळ 1.5 महिना ह्याचं चित्रीकरण चालू होतं. चित्रीकरणाच्या ठिकाणी तुम्हाला तिथे असलेल्या लोकांचा कसा सपोर्ट मिळाला, कशा प्रकारे त्यांनी तुम्हाला मदत केली त्यांनी, आणि काही गोष्टींच्या बद्दल त्यांना सुद्धा खूप म्हणजे कुतूहल असेल की अरे चित्रपटाचं शूटिंग होतंय, मग हिरो कोण आहे, मग हिरोईन कोण आहे, असे काही काही प्रश्न विचारले हाच असतील प्रश्न जास्त विचारला जात होता. हिरोईन कोण आहे? सो ह्याचं मी उत्तर स्टार्ट करतो आणि रोहन त्याचं ते कन्क्लूड करेल उत्तर त्याचं. म्हणजे काय होतं की आम्हाला माहीत होतं की काही चॅलेंजेस आहेत का आपल्याला त्या गावात जाऊन शूट करायचं आहे. त्या गावात इलेक्ट्रिसिटीचे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, वाहतं पाणी नाही आहे, असे सगळे चॅलेंजेस होते आणि त्या दृष्टीने आम्ही प्रिपेअर्ड होतो. पण गावकऱ्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आणि आपलंसं केलं आणि शूटिंग व्यवस्थित चालू होतं. पण मला नेहमी प्रश्न विचारत होते की ह्याच्यामध्ये हिरोईन कधी येते, हिरोईन कधी. तर कधी मी काही लोकांना सांगायचो की हिरोईनचे सगळे सीन्स मुंबईत शूट होत आहेत. आणि कधी सांगितलं मी काही लोकांना शेवटी सांगायला सांगितलं की हिरोईन नाही आहे, ती मरते ती. पण बेसिकली गंमत अशी नाही की त्याच्यानं कळतं की लोकांना एक सर्टन वे म्हणजे शूट म्हटलं किंवा फिल्म म्हटलं की लोकांना एक सर्टन थॉट प्रोसेस असते. तिथे पण आम्ही विचारलं त्याच्यामध्ये गाणी आहेत का, गाणी कधी शूट होणार आहेत, असे प्रश्न मला अनेक वेळा विचारले गेले. पण ऑल इन ऑल खूपच पॉझिटिव्ह अँड वॉर्म एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. कारण गंमत अशी नाही की आम्हाला तेवढं बजेट पण नव्हतं आणि तशी जॉग्राफी पण नव्हती की आम्ही व्हॅनिटी व्हॅन्स घेऊन जाऊ किंवा एसीज घेऊन जाऊ तिथे रस्ते कसे असतील किंवा ती पार्किंगला जागा कुठे मिळेल किंवा असे पण. म्हणजे आम्ही राहायचो लोणीला आणि आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागायचा खरशिंदेला जायला, कारण रस्त्याची कंडिशन तेवढी अपडाऊन होती. पण तरी पण की जो काय मला सपोर्ट मिळाला, लोकांनी आपली हाती घरं दिली आहेत. रोहन म्हणाल तसं 40 दिवस ते लोक काही रूम्स म्हणजे लहान घरं होती पण लोक म्हणाले की ओके ठीक आहे तुम्ही ह्या 2 रूम्स घ्या, आम्ही ह्या किचनमध्ये राहू किंवा असं काय करू. इतकं ॲडजस्ट केलं आहे लोकांनी. कारण एका घराचा आम्ही मेकअपसाठी हेअर अँड मेकअपसाठी वापरला, एका घराचा कॉस्ट्युमसाठी वापरला, एका असं स्टेजिंग म्हणजे जिथे ॲक्टर्स जेव्हा बिटवीन टेक्स आहेत तेव्हा तिकडे बसायला वापरलं, एक घर मध्ये कंटिन्यू शूटिंग होत होतं. तर जे केवढी ॲडजस्टमेंट केली असेल त्या गावकऱ्याने ह्याचा फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळू शकेल. हो, आणि त्यांना सुद्धा या गोष्टीचा नक्कीच आनंद असेल की आपण ज्याच्यासाठी एवढे सगळं केलेलं होतं तो चित्रपट आता भारतातला सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जाणारा 17,000 चित्रपटांमधला पहिला भारतीय चित्रपट ठरलेला आहे आणि तो तिथे विजेता म्हणून सुद्धा झालेला आहे. या साबरबोंड चित्रपटाच्या निमित्ताने बरेचदा घेतला गेलेला एक विषय पुन्हा एकदा चर्चेमध्ये येतोय आणि तो म्हणजे एखाद्या विषयाबद्दलचं प्रबोधन करण्यासाठीचा त्या माध्यमाचा वापर. म्हणजे अजूनही आपल्याकडे असं समजलं जातं की पुस्तक वाचणं म्हणजे अभ्यास करणं आणि चित्रपट बघणं म्हणजे मजा मस्ती काहीतरी करणं. असं नसतं. एखाद्या कथेमधून सुद्धा एखादा विषय अतिशय सखोलपणे पोचवला जाऊ शकतो, मांडला जाऊ शकतो आणि तो समजावलाही जाऊ शकतो. कदाचित प्रत्यक्ष आता मी हे तुला शिकवतोय असं काहीतरी न म्हणताही जे शिकवायचं आहे ते मूल्य समोरच्यांपर्यंत शिकवता येऊ शकतं. तर इतक्या खोलवर त्याचा विचार तुम्ही करून मग त्याचं लिखाण केलंय की ते करता करताच इतकं सहज सोपं होत गेलं आणि ते त्याला तेवढी खोली मिळाली आहे. काय सांगता येईल त्याच्याबद्दल? मला वाटतं म्हणजे मी माझ्याबद्दल म्हणेन, मी बाकीच्या फिल्म मेकर्सबद्दल मला नाही माहिती त्यांचं काय आहे विचार याच्याबद्दल. पण जसं मी मगाशी म्हटलं की
मोस्ट ऑफ द टाईम आर्टिस्ट हे आजूबाजूचं जे वातावरण किंवा आपण जे जगत असतो त्याच्यातूनच काहीतरी मिळतं आणि तिथून आपण इन्स्पायर होतो. तसं माझं नेहमी तेच होतं की आजूबाजूला काही बघितलं आहे त्याच्यातून इन्स्पायर. सो बेसिकली त्यामुळे खरं एक प्रकारे लाईफ इन्स्पायर्स मी टू क्रिएट दिस. आणि मग मी फिल्म बनवताना पण मी एक आयुष्य कसं दाखवू शकतो आणि जे आपण फिल्म म्हटल्यावर आपल्या डोक्यात ज्या कल्पना की एक कथा मग कशी सांगितली पाहिजे तसं मी नाही करत. मी खरं आयुष्य मी पेंट करू शकतो का स्क्रीनवर, आपण आपले इमोशन्स म्हणा आणि बऱ्याच काही माणूस म्हणून जे काय आपण एक्सपिरियन्स करतो ते मी करू शकतो का. कारण ते बघितल्यावर कदाचित त्याच्यामुळे मग आपोआप आपल्याला काहीतरी मिळत जातं. माणूस म्हणून काहीतरी मे बी शिकत जातो, आपल्याला काहीतरी सापडतं, काहीतरी समजतं. जे आता होतं आहे, मला इतके लोक जे म्हणतात की त्यांना जे काही ते म्हणतात आम्हाला शब्द नाही आहेत बोलायला की काय फील होतं, पण आम्हाला झोप येत नाही आहे. कारण की मला कुठेतरी वाटतं लोकांना ते काहीतरी वास्तववादी काहीतरी दिसलं आहे जे त्यांनी एक्सपेक्ट केलं नव्हतं. कदाचित तिकडे त्यांनी एखाद्या कॅरेक्टरने स्वतःला बघितलं असेल, आपल्या आईला बघितलं असेल, आपल्या नातेवाईकांना बघितलं असेल. सो ते एक जगणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि जेव्हा आपण ते बघतो तितकं तर आपोआप लोकच त्याच्यामधून काहीतरी, ऑडियन्सच त्याच्यामधून काहीतरी घेतात. तर मग तुम्हाला त्यांना तर असं स्पूनफीड करावं लागत नाही, ही फिल्म ह्याच्याबद्दल आहे, आता हे सांगत आहे, हे करायची. कारण तुम्ही जर ते आयुष्य जसंच्या तसं जर मांडलं आपोआप लोकांना त्याच्यातून काहीतरी मिळत जातं. आणि ऑफकोर्स मग तशा जर फिल्म असतील तर त्या मला वाटतं खूप वेगळा प्रभाव करतात ऑडियन्सवर. आणि त्यामुळे नुसतंच अभ्यास करणं म्हणजे पुस्तकं वाचणं असं नाही होत. ते काही फिल्म्स आहेत ज्या लोक स्टडी पण करतात ना, ते का करतात, कारण त्याच्यामध्ये काहीतरी खूप वेगळं त्या फिल्म मेकरने दिलेलं असतं. सो आय थिंक तसा विचार करून काही केलं नव्हतं. आपल्याला एक खूप ट्रान्सपरंटली काहीतरी चांगलं सांगायचं आहे आणि काहीतरी असं की बघताना ऑडियन्सला काहीतरी फील होईल एवढंच करायचं आहे. आणि तेवढं जर तुमचं तेवढी जर ऑनेस्टी असेल तर तुम्ही आपोआप ते करता. मग तुम्हाला असं बाकीच्या गोष्टी, आता मला मेसेज काय द्यायचा आहे, मग आता मला हे पण वापरायला लागेल, ते पण वापरायला, ते पण वापरून मग मला गोष्ट सांगायची, हे करायची गरज पडत नाही मला वाटतं. मग ते खूप असं मग ते होतं की गणितं केल्यानंतर हे आता आलं आणि आता मी असं सांगतो. पण ऑनेस्टी असल्यावर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींची गरज पडत नाही. ॲब्सोल्युटली. आणि तुम्ही म्हणालात ना जसं पुस्तक वाचणं आणि सिनेमा बघणं, तर सिनेमा हे खूप सबकॉन्शियस मीडियम आहे. ते सबकॉन्शियसली तुम्हाला इम्पॅक्ट करतं. तुम्ही सिनेमा बघता त्याच्यात एंटरटेनमेंट व्हॅल्यू असते, एखादं नाच असतं, गाणं असतं, एखादे डायलॉग असतात, काही संबंधांबद्दल संवाद असतात, पण ते कुठेतरी आतमध्ये मनात त्याचा इम्पॅक्ट होतो सबकॉन्शियसली. आणि ती सिनेमाची दॅट इज द पॉवर ऑफ सिनेमा. मी ह्याच्या आधी मी जवळजवळ LGBTQ सब्जेक्ट्सवरती जवळजवळ मी 35 शॉर्ट फिल्म्स बनवल्या आहेत आणि ही माझी दुसरी फीचर आहे आता. आणि अल्टिमेटली आपल्याला समजून घ्यायचं असतं की सिनेमा हे एंटरटेनमेंटचं माध्यम आहे, प्रबोधनाचं माध्यम आहे, पण प्रायमरी ते एंटरटेनमेंट आहे. त्यामुळे आपण ही स्टोरी एंटरटेनिंग कशी बनवू शकतो त्याच्यामध्ये हे मुद्दे मांडायचे आहेत, पण ते असे मांडायचे आहेत की लोकांना ते बघावेसे वाटले पाहिजे, लोक थिएटरमध्ये जाऊन त्यांनी बघितले पाहिजेत ते. तर हे पॅकेजिंग जे असतं ते ॲज अ प्रोड्युसर तो माझा हे असतो की ती माझी विचार करायची हे असते की हा सिनेमा आपण एंटरटेनमेंट कसं बनवू शकतो, लोक कसे ह्यातून काय लोक घेऊन जाऊ शकतात, कसा इम्पॅक्ट होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी. सो अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे की भारतीय निर्मात्यांनाच थोडंसं कमर्शियल गणितांच्या मध्ये जास्त रस असतो आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की निर्मातेच सांगतात दिग्दर्शकांना की नाही ह्या कथेमध्ये हा असा बदल झाला पाहिजे किंवा ह्याचा शेवट हा असा झाला पाहिजे किंवा काय. निर्माते स्वतःहून स्वतःच्या गणितानुसार काहीतरी सुचवत असतात आणि मग त्यानंतर प्रत्यक्ष दिग्दर्शकाने लिहिलेली कथा किंवा त्याच्या मनात असलेली कथा ही पडद्यावरती येताना वेगळी दिसते किंवा असं काय. तर तुमच्या बाबतीमध्ये तसं झालं की सुरुवातीपासून त्याचा स्टोरी बोर्ड फिक्स होता आणि आपल्याला हीच कथा अशीच मांडायची हे ठरलेलं होतं? ॲज अ प्रोड्युसर मी सांगू शकेन की मला माहीत होतं एक्झॅक्टली तो कशा टाईपची स्टोरी बनवणार आहे. आणि काही सीन्स म्हणजे मी स्क्रिप्ट वाचत असताना आम्ही आधी काम केल्यामुळे माझ्या ते डोक्यात होतं की हा सीन असा चालेल, हा सीन असा होईल. आणि मला माहीत होतं की ह्या फिल्मची अशी लय असेल, ह्यात म्युझिक नसेल आणि त्यात काही रिस्क्स होत्या. पण मला ती गोष्ट इतकी आवडली आणि अर्थात तुम्ही जेव्हा पिक्चर पाहाल सिनेमात तुम्हाला कळेल की काही गोष्टी म्हणजे आपले जे नाशिक आणि तो एरिया आहे तिकडची जी
नॅचरल ब्युटी आहे, नैसर्गिक सौंदर्य इतकं सुंदर कॅप्चर केलं आहे. आणि मला तो एरिया पर्सनली इतका आवडतो की जेव्हा त्यांनी मला कॉन्सेप्ट जेव्हा सांगितला तेव्हा मी म्हटलं की हां असं केलं पाहिजे. मला अनेक लोकांनी सांगितलं की अरे तू फर्स्ट टाईम प्रोड्युसर आहेस, ते असं नसतं, तू त्याला सांगितलं पाहिजेस की हे म्युझिक टाक, हे टाक, ते टाक. तर मी त्यांना सांगितलं नाही, मला रोहनच्या स्टोरी टेलिंगमध्ये आणि रोहनला जशी स्टोरी सांगायची त्याच्या कन्व्हिक्शनमध्ये मला बिलीफ आहे आणि मी त्याच्या पाठी राहणार. वा, संगीताचा वापर याच्यामध्ये जो झाला आहे तो सगळं नैसर्गिक संगीत आहे, म्हणजे ते सगळ्या निसर्गाचंच संगीत आहे. तर ह्याची जी कल्पना आहे किंवा त्याच्या साऊंडसाठी लागणारे जे प्रयत्न आहेत, तर हे डिझाईन कसे केले गेले आणि हे प्रयत्न कसे केले गेले? मी तसा BGM नाही आहे त्याच्याबद्दल मी एक सांगेन आणि काही टेक्निकल बाबी रोहन कवर करेल. सो बेसिकली काय होतं माहिती आहे का की जेव्हा आपण फिल्म बनते त्याच्यामध्ये स्कोर असतो, तो स्कोर आपल्याला सांगतो की ओके हा दुःखद क्षण आहे, हा हसायचा क्षण आहे, हा प्रेमाचा क्षण आहे. पण जेव्हा BGM नसतं ना तेव्हा प्रत्येक प्रेक्षक तो मॅन्युप्युलेट होत नाही. तो बघतो, तो ते जे काय आहे त्याचं आकलन करतो आणि तो मनात आणतो की हा क्षण कसा आहे. त्यामुळे काय होतं आहे ना आपल्या फिल्मचं की त्या प्रत्येक सीनचं जे इंटरप्रिटेशन आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं होतं आहे. तो सीन एखाद्या माणसाला वाटेल की हा किती आल्हाददायक आहे, सुखदायक आहे, आणि काय लोकांना तो सीन थोडासा डिस्टर्बिंग वाटतो आहे. त्यामुळे ती युनिव्हर्सल रिॲक्शन होत नाही आहे आणि BGM नसल्यामुळे हे होत आहे. त्यामुळे प्रत्येकजण त्या फिल्मशी आपल्या पद्धतीने कनेक्ट होत आहे आणि तीच ह्या फिल्मची गंमत आहे की ती फिल्म तुम्हाला मॅनिप्युलेट करत नाही की तुम्ही ह्या ठिकाणी हा आलाय, तिकडे तुम्ही हसलं पाहिजे, इथे रडलं पाहिजे. जी काय ऑर्गॅनिक रिॲक्शन होत आहे ना त्यामुळे ही फिल्म लोकांच्या डोक्यात जास्ती राहते. तुम्ही म्हणाला तसं की लोक बघतात, काही लोक 3दा 4दा जाऊन ही फिल्म बघतायत कारण त्यांना प्रत्येक वेळा ती रिॲक्शन अनुभवायची आहे. आणि तांत्रिक बाबीबाबत मी रोहनच तुम्हाला जास्ती सांगेल कारण खूप मेहनत घेतली आहे त्यांनी. सो एकतर ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक वापरायचंच नाही आणि नॅचरल साऊंडनेच हे जग उभं करायचं, हे डिसिजन मी स्क्रिप्ट लिहिण्याच्या आधीच घेतलं होतं. म्हणजे भांड्यांचे आवाज येतात, त्यात बांगड्यांचे आवाज येतात, गाई गुरांचे आवाज येतात, दूर कुत्र्यांचे गावाच्या आवाज दुसऱ्या येतात. बाजूचं कोणी बोलते त्याचे आवाज जे आपल्याला येतात जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो, किंवा इव्हन शहरामध्ये मुंबई कशी ऐकायला येते किंवा गाव कसं ऐकायला येतं, मला तेच उभं करायचं होतं फक्त साऊंड वापरून. आणि बेसिकली एक तर हे पण होतं की ह्या फिल्मद्वारे मी माझ्या आयुष्यातला तो जो काळ होता तो नव्याने रिइमॅजिन करत होतो. दुसरी गोष्ट म्हणजे की आता जी टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे अवेलेबल साऊंडची, डॉल्बी ॲटमॉस, ती 360 डिग्री तुम्ही साऊंड क्रिएट करतो, तुम्हाला सिलिंगवरून सगळीकडून आवाज येतात. त्यामुळे इथे चित्र दिसतंय पण ह्या चित्राच्या बाहेर पण जग आहे, म्हणजे ते कॅरेक्टर बाहेर जातात, इथे जातात, फिरत असतात. तर ही टेक्नॉलॉजी वापरून आपण ते पूर्ण जग क्रिएट करू शकतो, ते मला करायचं होतं. सो त्यामुळे मला वाटलं की ते बॅकग्राऊंड स्कोर नसेल तर मला हे सगळं जग साऊंडच्या थ्रू खूप डिटेलमध्ये क्रिएट करता येईल. आणि त्याच्यामुळे मला ती स्क्रिप्ट पण तशी लिहावी लागली. त्यामुळे स्क्रिप्टमध्ये बरेचसे साऊंड डिझाईन लिहिलं गेलं होतं की ते काय ऐकायला येतं आहे, कसं ऐकायला येतं, ते सगळं लिहिलं गेलं होतं. आणि त्याच्यानंतर माझे साऊंड डिझायनर्स नरेन चांदावरकर आणि अनिर्बान बोर ठाकूर किंवा माझे साऊंड मिक्सर बोलॉय आणि राहुल, त्या लोकांनी मग नंतर ते पूर्ण जग उभं केलं. आणि आता मला वाटतं लोकांना तेच जास्त आवडतंय, कारण की लोक म्हणतात की एका पण नंतर आम्हाला लक्षातच नाही आलं की ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिकच नाही आणि जे काही बाकी ऐकायला तर तेच एक प्रकारे म्युझिकच झालं. आणि त्याच्यामुळे लोकांना ते खूप रिअल पण वाटतं आहे ते जे बघतायत, आणि खूप शांत, मला खूप लोक म्हणतात खूप शांत वाटते ही फिल्म बघताना. सो ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून ते डिसिजन घेतले गेलेत. आणि दुसरं म्हणजे ही एक सिम्पल कथा आहे, पण त्या सिम्पल कथेचा इम्पॅक्ट ह्या सगळ्याच डिसिजनमुळे आता जास्त झालेला आहे की कॅमेरा मुवमेंट जास्त नाहीये त्याच्यामध्ये, स्टॅटिक एखादा कॅमेरा सीन सुरू झाला की तो 1.5 मिनिट 6 मिनिटाचे लॉंग टेक्स आहेत, लॉंग टेक आहे, कॅमेरा हलत नाही किंवा कट नाही होत आणि लॉंग टेक्स आहेत. सो ते त्याच्यामुळेच आलेलं आहे. आणि विकास ज्यांनी कॅमेरा केला आहे, जे सिनेमाटोग्राफर, त्यांनी पण ते माझं जे विजन होतं ते त्यांनी पुढे घेऊन गेले आणि त्यांनी ते क्रिएट केलं. तर हे सगळ्याचं रिझन तेच होतं की आपल्याला काहीतरी असं क्रिएट करायचं की ज्याने ऑडियन्सला वाटेल की आपण कधी तिकडे बसलोच. आणि मला खूप ऑडियन्स म्हणजे मला वाटलं की मीच ते बघतोय तिकडे उभं राहून असं वाटतं आहे. काहीतरी असं झालं, लाईटच गेलेत किंवा पटकन एखादा रस्ताच बंद झाला, खूप पाऊस पडलाय किंवा काही कारणामुळे अशी अडचण आली, पण तरीसुद्धा त्याच्यामधनं तुम्ही वाट काढत राहिलात,
असा एखादा प्रसंग सांगाल का? मला वाटतं नीरजने सांगायला मी पाहिजे. तुम्हाला म्हणजे बरेच मी एक दिवशी पुस्तक लिहीन आणि त्याच्या ओपनिंगला मी तुम्हाला नक्की बोलवेन, ओके? किंवा त्या पुस्तकावर आपण नंतर चर्चा करू. पण गंमत अशी झाली की मला रोहननी सांगितलं, नीरज आपल्याला त्याच गावात शूटिंग केलं पाहिजे, कारण त्या गावात ना पाऊस पडत नाही, त्यामुळे खूप ड्राय, मला जो ड्रायनेस हवा आहे ना तो तुला त्या गावात मिळेल. म्हटलं ठीक आहे, चला जाऊया. आणि पावसाळ्यात त्या गावात पाऊस पडला नाही, छान आनंद आहे. रोहन म्हटला खूप ड्राय झालेला आहे, आपल्याला हवा तसा बॅकग्राऊंड मिळणार आहे. आणि आम्ही सगळे लोणीत पोचलो. उद्या सकाळी गाडी घेऊन जायचं. रात्री धो पाऊस. आणि त्या गावात पहिल्या दिवशी त्या गावात भरपूर पाऊस पडला. आणि पाऊस पडल्या लगेच तिकडे हिरवळ दिसायला लागली. मुख्य म्हणजे जिकडे आम्हाला शूट करायचं होतं एक सीन, तिथे चिखल झाला आणि तिकडे जाणं शक्य नव्हतं कॅमेरा घेऊन वगैरे. मग ते समहाव ट्रॅक्टरमध्ये तो कॅमेरा टाकून, पहिला दिवस ट्रॅक्टरमध्ये कॅमेरा टाकून समहाव लोक ते चिखलातून कसे तरी आम्ही तुळवत तिकडे पोचलो आणि ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर स्टोरीमध्ये असं आहे की तिथे ती ब्राईट सनलाईट असतो आणि सनशाईन असते, हार्श सनशाईन, आणि तिथे कंटिन्युअस ढग. पहिले 5 दिवस 6 दिवस कंटिन्युअस ढग. आणि तर ही फक्त स्टार्टच होती. पण त्याच्यानंतर आपल्या टीम म्हणजे अनेक अप्स अँड डाऊन्स आले, जे काही गोष्टी मी सांगू शकत नाही टी व्हीवरती. पण गंमत म्हणजे ना, रोहन आणि माझी टीम एवढी स्ट्रॉंग होती ना, आणि आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी अप्स अँड डाऊन्समधून गेलो होतो. आणि आमचं ते काय म्हणतो, आमची ती चिकाटी इतकी होती की नाही, काही झालं तरी करायचं, कितीही प्रॉब्लेम आला तरी करायचं. आणि आमच्या टीमनी पण ती साथ दिली. रोहन, तुला अजून काही ॲड करायचं? नो, म्हणजे तेच आहे की मला ते जो ड्रायनेस पाहिजे होता, तो पाऊस पडला आणि सगळे झाडं स्वच्छ धुवून निघाली, ते सगळे मग पानं पण हिरवीगार दिसायला लागली, त्याच्यावरती धूळ निघून गेली. मला आता हे कसं करायचं, मला जे पाहिजे ते दिसतच नाही. आणि मग परत काय होतं की जो पहिला दिवस आम्ही जो सीन शूट करणार, तो फिल्ममध्ये कधीतरी नंतर येतोय, पण त्याच्या आधी जे गाव दिसणार आहे, मग ते कसं, ही कंटिन्युटी कशी आता मॅच करायची, इतके सगळे प्रॉब्लेम्स. परत म्हणजे एकदा झालं होतं की आम्हाला ज्या घरात शूट करायचं होतं, आम्ही सगळेजण सेटवर सकाळी पहाटे 5 वाजता पोहोचलो, नाश्ता वगैरे केला, आणि आता लगेच मी आणि माझे DOP विकास आम्ही म्हटलं आपण पुढे जाऊयात. आणि तो सीन करणं खूप महत्त्वाचं होतं त्या दिवशी. आणि जसे आम्ही अर्धा रस्ता गेलो, आणि ते गावाच्या दुसऱ्या बाजूला होतं, लोकांनी आम्हाला थांबवलं, म्हटलं की तुम्ही तिकडे आज शूट नाही करू शकत. म्हटलं का? त्या आजी वारल्या त्या घरातल्या. आता काय करायचं? आणि थँकफुली मी एक घर बघितलं होतं. मी लगेच म्हटलं आपण तिकडे जाऊयात, बघूयात ते घर. आणि मी लगेच तिकडे गेलो, आणि थँकफुली त्या घरातल्या लोकांनी पण आम्हाला परमिशन दिली, नाही तर आम्हाला टेन्शन आलं होतं आता हे शूट कुठे करायचं. तसे बरेच प्रसंग होते. एक सांगेन, म्हणजे इतके, म्हणजे हे खूप साधं वाटेल, पण त्याच्याने खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो. जसं आमच्या एका सिक्वेन्समध्ये आम्हाला एक आजी पाहिजे होत्या. अच्छा. तर त्या नगर आणि ह्या सगळ्या भागात शोधून त्या एक आजी मिळाल्या होत्या त्या एका सीनसाठी. आता त्या प्रोफेशनल ॲक्टर पण आहेत. शूटिंगच्या दिवशी त्या आजी आयब्रोज करून आल्या. मी म्हटलं हे काय, मला कॅन्सल करावं लागलं. मी म्हटलं हे नाही होऊ शकत. आणि मग आता लगेच आजीच मिळत नाही कुठे. आम्ही लोकांना फोन करतोय, सगळे मिळून परत त्याच आजीचा नंबर देतात आम्हाला. सो आता आजी शोधायची कुठे. आता आणि असे खूप प्रॉब्लेम्स येत होते. आणि मला वाटतं सगळ्या फिल्म्सला प्रॉब्लेम्स येतात. पण म्हणजे लोक फक्त 4-4 तास झोपत होते रात्री, आणि त्यामुळे काही लोक आजारी पडले, काही ॲक्टर्स आजारी होते, काही लोकांनी ताप असून सुद्धा काम केलं आमच्या काही हिरोजनी वगैरे. पण एका दिवशी आम्ही त्यांना सांगितलं नाही, तुम्ही आराम करा. त्यामुळे तशा पण काही गोष्टी येत होत्या. आणि ह्या गोष्टी होतात कारण की तुम्हाला ती एक फिल्म बनवण्यासाठी खरंच जी आर्थिक मदत लागते ती मिळत नाही. मग जे काही मिळतं त्याच्यामध्ये बनवायला लागतं. मग असं ते घाई नाही, पण मग आता एका दिवसात इतके सीन करायलाच लागणार आहेत तुम्हाला. आणि मग ते जे मला ॲक्च्युली पाहिजे होतं, मला छान पद्धतीने शूट करायचं आहे, मला वेळ घेऊन करायचं आहे, मग ते करता येत नाही. आणि त्यामुळे हे सगळं होतं की मग तुम्हाला 4-4 तासात झोप मिळते आणि वगैरे. त्यामुळे मला वाटतं की ते प्रोड्युसर्सनी समजायला पाहिजे, म्हणजे पुढच्या ह्याला की जे कोणी येतंय तुमच्याकडे काहीतरी चांगलं घेऊन, तर त्या कारण एखादी कलाकृती चांगली बनायला त्याला जे पाहिजे ना ते दिलं नाही ना, मग ते नाही होत. ते द्यायलाच लागतं तेव्हा. आणि अनेक नवीन मोठी नावं सुद्धा आता या चित्रपटासोबत जोडलेली आहेत, आणि त्याने स्वतःहून पुढे येऊन या चित्रपटासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याचबरोबर अनेक संस्था सुद्धा आहेत ज्यांनी स्वतःहून या चित्रपटासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. इतकी मोठी चर्चा ज्या चित्रपटाची आपण करतो आहोत मंडळी, आणि त्याच्या पाठीमागच्या तुमच्यापर्यंत येण्या पाठीमागच्या ज्या सगळ्या कथा आहेत किंवा ज्या सगळ्या गमती आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. साबर बोंड आपल्या नावापासनं कथेपर्यंत आणि प्रत्यक्ष अनुभवापर्यंत इतकं वेगळेपण जपणारा हा चित्रपट
प्रेक्षकांनी का पाहावा याच्यासाठी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? नमस्कार मंडळी. सध्या साबरबोंड हा पिक्चर संपूर्ण भारतात अनेक थिएटर्समध्ये प्रदर्शित होत आहे. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन त्या सिनेमाचा आस्वाद घ्यावा. त्याचा जो साऊंड डिझाईन आहे, त्याचा जो ऑटमॉस आहे, जो रोहन बोलत आहे, तो तुम्ही स्वतः बघा. मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा पुन्हा तो जाऊन पिक्चर बघणार आहात थिएटरमध्ये. नमस्कार. सो आमचा चित्रपट जो आहे साबरबोंड, तो आता पूर्ण भारतामध्ये रिलीज झाला आहे आणि आम्हाला मेसेजेस येत आहेत की लोक परत दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जात आहेत बघायला. त्यामुळे ज्यांनी बघितला नाही आहे त्यांनी नक्की जाऊन जवळच्या चित्रपटगृहात बघा. हा चित्रपट जो भारताबाहेरच्या लोकांना इतका आवडला आहे, तर मला वाटतं आपल्या भारतीय लोकांना तर तो अजून जास्त आवडेल अशी मी म्हणजे मला असं वाटतं आहे जास्त. आणि ते मला दिसतंही आहे, कारण की इतके मेसेजेस येत आहेत, लोक इतकं बोलता आहेत. तर मला वाटतं एक मराठी प्रेक्षक म्हणून पण जर एक मराठी एक चांगली फिल्म आलेली आहे तर त्याला थिएटरमध्ये सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं तुम्हीही ते कराल आणि तुम्ही ते जेवढं जास्त चांगल्या पद्धतीने कराल, म्हणजे जेवढी जास्त लोक थिएटरमध्ये येऊन हा चित्रपट पाहतील, आम्हाला शोज इन्क्रीज करायला त्याच्यात मदत होईल आणि अजूनही छोट्या छोट्या गावांपर्यंत मग आम्हाला पोहोचवताही येईल. आणि त्यामुळे तुमची आता साथ आम्हाला मिळायला हवी. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. bookmyshow.com तुम्ही जाऊ शकता आणि तिकडे जवळचं कोणतं थिएटर आहे त्या थिएटरमध्ये तिकीट बुक करू शकता. सो आणि जर तुम्हाला बोलायचं असेल फिल्मबद्दल, जसे आता बरेच प्रेक्षक मला मेसेजेस करून सांगतात त्यांना काय वाटलं, तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. रोहन कानवडे माझा इंस्टाग्राम आहे. तर मला नक्की ऐकायला आवडेल तुमच्याकडून सुद्धा तुम्हाला काय वाटतं फिल्मबद्दल. नवीन दिग्दर्शकाने आणि नवीन निर्मात्याने आणलेली नवी कथा पण एका वेगळ्या स्वरूपामध्ये साबरबोंड या वेगळ्या नावाने आपल्यासमोर आलेली आहे. आणि झलक ताऱ्यांचीमध्ये आज त्याचे दिग्दर्शक आणि निर्माते प्रत्यक्ष हा तुमच्यापर्यंत येण्यापाठीमागची गोष्ट आपल्यासाठी घेऊन आले होते. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात तुम्ही दोघेही आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आपण पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत आणि नवीन ताऱ्यांसोबत झलक ताऱ्यांची आपल्या कार्यक्रमात. तोपर्यंत पाहत राहा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम.